100% हे करताना जे काही ते करताय ते असंविधानिक आहे, अनकॉन्स्टिट्युशनल. आणि त्यांना ती आकडेवारी त्याच्यासाठीच पाहिजे होती, कारण त्यांना ते कायम सत्तेत राहायचं. आणि ही जी अशी बिलं आहेत ती बुलडोज करून त्यांना सातत्याने पास करायची. त्यांना वाटलं नव्हतं की इंडिया अलायन्सची 24 मध्ये एवढी मोठी संख्या येईल. आणि आज त्यांना ते दिसतंय पार्लिमेंटमध्ये जे काय होतं आणि खूप मोठा प्रेशर आणून. आणि ही आमची पहिली विक्री होती तसं बघितलं तर मागच्या 12 वर्षात. आणि जोरदार होती, काही न करता वेलमध्ये नाही गेलो, आवाज नाही केला, चुपचाप आपण म्हणतो ना शांततेत क्रांती केली. भाजप या सगळ्या विरोधात आता रस्त्यावरती उतरून आंदोलन करतात. राजू सर, मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रावर आम्ही सगळं जे आहे ते पसरवणार आणि 1 करोड महिलांची स्वाक्षरी योजना आहे ते पाठवणार आहे. आंदोलन पाहिलं तर महाराष्ट्रात देशभरामध्ये काँग्रेस महिलांच्या विरोधात आहे असं वातावरण भाजप तयार करून मागण्याला उत्तर कसं असतं? नाही, मुख्यमंत्री जरी असं म्हणत असतील परंतु महिला याला संपूर्ण साथ देणार नाही. कारण महिलांना समजून आलेलं आहे की हे सर्व काय आहे. अर्धा तास काल मोदी साहेबांनी भाषण केलं, त्याच्यामध्ये 86 वेळा काँग्रेसचं नाव त्यांनी घेतलं. ते म्हणतात काँग्रेस मुक्त भारत करायचं, तेच काँग्रेसचा प्रचार करतायत असं आम्ही म्हणतोय. 86 वेळा ही पद्धतच नाहीये. आणि प्रत्येक वेळी जे महिलांच्या बाबतीमध्ये सक्सेस होणार नाही. त्यांनी लाडकी बहीण योजना आणली, महिलांना आम्ही दाखवलं असं आम्ही समजतो. महिलांना सन्मानाने जगता यावं असं त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. प्रथमतः म्हणजे 73 आणि 74 जी अमेंडमेंट होती त्याच्यामुळे 15 लाख महिलांना देशभरात फायदा होतो. तो काँग्रेसमुळे होतो, त्यांच्या क्रॉस पार्टी लाईन बीजेपी असे सगळ्या पक्षांच्या महिलांना काँग्रेसची क्रांतिकारी अमेंडमेंट होती जी आदरणीय राजीव गांधींनी आणली. आज त्यांच्याच महिला सत्तेत ते महापौर बनू शकतात, कारण का आम्ही ती अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशन मध्ये इंट्रोड्यूस केली. एवढ्या महिलांचा त्या ठिकाणी फायदा होतोय. म्हणून त्यांनी 1 कोटी काहीतरी पुरुषांची पण सह्या घ्याव्या, महिलांच्या पण सगळ्यांच्या घ्याव्या. ते काय 1 कोटी सत्ताधाऱ्यांना अवघड नाहीये जमा करणं. एकाची ते आता ट्रोलिंग मध्ये पण आपण बघतो की एवढे विचित्र नावं असतात, फेक अकाउंट, तर फेक सह्या घेतील की त्याची मोठीच ऑपरेंडी आहे. आणि खरंच जर त्यांना करायचं असेल तर आता ते पारित करा ते बिल. पण तुम्ही एकीकडे लाडकी बहीण जी इलेक्शनच्या तोंडावर आणली, आज तुम्ही बघा ग्रामीण भागात आणि शहरात लाडक्या बहिणीचे अकाउंट सगळे बंद झाले, ते अटीतटी लावल्या. लाडक्या बहिणीची सगळी योजना ठप्प पडली आहे. आणि लाडक्या बहिणीसाठी त्यांनी संजय गांधी निराधार योजना जी काँग्रेसची क्रांतिकारक योजना होती, त्याच्यामुळे ती निराधार बाई वाट बघायची की माझे 1000 रुपये कधी येतात महिन्याचे, ती बंद केली. ती योजना. लाडकी बहीण म्हणजे हा किती तुम्ही अपमान करताय महिला, तुम्ही किती वापर करताय. नेमकं इलेक्शन आलं की यांचं जुमला, यांचा धमाका किंवा यांची अशी योजना येते. मग ह्याच्यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो महिलांचा? तुम्ही महिलांना ऑब्जेक्टिफाय करताय, तुम्ही तुच्छ समजताय, तुम्ही त्यांचा 100% तुम्ही राजकीय हेतू पुरस्सर वापर करण्याचा हा जो तुमचा प्रयत्न आहे तो इतका गलिच्छ राजकारणाचं की ही जी कडे आपण वळतोय. महाराष्ट्राने असं एवढं वाईट राजकारण कधीच बघितलं नव्हतं, देशाने कधी बघितलं. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तुमच्यावरती थेट टीका केली. ते म्हटले की महिला खासदारांनी महिला आरक्षणाचा विरोध करणं म्हणजे त्यांचा बौद्धिक ऱ्हास आहे अशा पद्धतीने त्यांचा अजेंडाच आहे आमच्यावरती. तर त्यांच्याबद्दल मला जास्त काही बोलू इच्छित नाही. त्यांचा इतिहास काढायला मला मिळणार. आणि महिलांच्या म्हणजे महिला आरक्षणाचा विषय नव्हता हे आधी सांगितलं. देखिए जो परसों सत्र हुआ पार्लियामेंट का, उसमें महिला आरक्षण बिल का विषय ही नहीं था. वहाँ पे डिलिमिटेशन बिल का विषय था और महिला आरक्षण बिल 2020 में पारित हुआ. अगर मोदी जी और उनके सारी कैबिनेट में हिम्मत होती तो वो बिल 2024 में लागू करते और 2024 में हमारे 543 सदस्यों में से महिला आरक्षण मिल जाता. लेकिन परसों का जो बिल था वो सिर्फ तमिलनाडु और वेस्ट बंगाल इलेक्शन मध्ये फेल हुए. उन्होंने वो लाने की कोशिश की जो बहुत बुरी तरह से गुमराह हुआ.
क्योंकि पहले दिन जब डिबेट शुरू हो गए, जब हमारे नेता प्रतिपक्ष राहुल गांधी जी चाहे प्रियंका गांधी जी चाहे खड़गे जी हो, बहुत बार उनको लेटर लिखा कि आप ये सत्र अभी मत बुलाइए, एक तो वायलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्ट है, क्योंकि अब इलेक्शन बीच इलेक्शन में ये बोल रहे हैं, ये ला रहे हैं। 3-4 बार पत्र लिखा और कहा कि ऐसा मत कीजिए, थोड़ा रुक जाइए, 15 दिन से क्या फर्क पड़ेगा, बिल ऑलरेडी पारित है, ध्यान में लीजिए, बिल ऑलरेडी पारित है, अगर आपको डिलिमिटेशन पे चर्चा करनी है तो थोड़ा रुक जाइए, इतनी जल्दबाजी क्या करनी चाहिए। लेकिन खैर मोदी जी की आदत ही है, चाहे वो जुमला हो, चाहे वो धमाका हो, चाहे वो लाडली बहन योजना हो, कोई भी इलेक्शन के पहले महिलाओं की भावना के साथ बहुत बड़ा भावनाओं के साथ बहुत बड़ा खिलवाड़ बीजेपी की तरफ से हमेशा होता है। तो वही किया गया और डिफीट हमें गर्व है कि हमने देश की अखंडता को जो बिल धोखे में लाने की कोशिश कर रहे थे बिल के माध्यम से बीजेपी, वो बिल हमने काफी डिफीट किया। अगर ये महिला आरक्षण के बारे में सीरियस होते, गंभीर होते तो 23 में पारित होकर 24 में लागू होता। हम आज भी उनको चैलेंज कर रहे हैं कि 2029 में आप महिला आरक्षण लागू करो, लेकिन इनका षड्यंत्र ये है कि 50% बढ़ा के जो एडिशनल सीट्स है उनमें महिलाओं को आरक्षण देना चाह रहे हैं, और ताकि उनकी जो बाहुबली हो, उनकी जो गुंडा हो, उनकी जो एमपीज हो, वो उनकी सीटें जो है वो सुरक्षित रहे, और महिलाओं को एडिशनल सीट्स देने की उनकी साजिश थी। 50% का जो उल्लेख है वो बिल में कहीं नहीं था, तो ये सब रैंडमली किया गया। उनका जो मोदी शाह का जो हमेशा षड्यंत्र होता है वो फेल गया इस टाइम, वो हडल में चले गए। हमने देखा कि पहली बार मोदी जी ने, जो कभी पार्लियामेंट में बैठते नहीं है, वो पहले दिन भी बात की, उन्होंने इंटरवीन किया, और क्योंकि हमारा नैरेटिव जो है ऑपोजिशन का वो धीरे धीरे सेट होने लगा। आज आप सोशल मीडिया की भी देख रहे हैं, इन्फ्लुएंसर देख रहे हैं कि मोदी जी का जो मुखौटा है झूठा, वो पूरा एक्सपोज हो गया है कि उन्होंने महिलाओं के साथ खिलवाड़ किया है। महिला आरक्षण और डिलिमिटेशन का कोई संबंध नहीं। प्रधानमंत्री ने संबोधन किया, उसके बाद महिला आरक्षण को लेकर उनका स्पष्ट बयान यह है कि इस संशोधन के जरिए मेरी एक ईमानदार भरी प्रयास था कि सभी महिलाओं को जो है समान तरीके से सम्मानित किया जाए, एक प्लेटफॉर्म दिया जाए, लेकिन कांग्रेस और उसके सहयोगी पार्टियों ने इस देश में भ्रूण हत्या का पाप किया है। उनको इतना ऐसा लगता है तो 2023 में ये बिल जब मंजूर हुआ तो 24 में क्यों नहीं लागू किया, क्योंकि एक मत से ये बिल मंजूर हुआ था 2023 में, मातृ शक्ति नारी शक्ति, तो क्यों लागू नहीं किया। उनको इतना महिलाओं को सम्मान देना था, एक साथ उनको ये करना था। और देखिए मोदी जी जब से सत्ता में आए हैं बीजेपी, तब से उन्नाव हुआ है, तब से हाथरस हुआ है, तब से हमारे जो रेसलिंग फेडरेशन जो महिलाएं हैं उनको दिल्ली के स्ट्रीट्स पे उनको खींचा गया है, उनके साथ सेक्सुअल हैरेसमेंट की गई है। जिन्होंने वो किया, ब्रिजभूषण जी को हार और उनका स्वागत किया गया पार्लियामेंट में। मणिपुर में आज एक मणिपुर के बारे में पीएम बोलते नहीं है, मणिपुर में महिलाओं को आपने देखा किस अवस्था में वहां पे चलाया गया। महाराष्ट्र में आज जो कांड हो रहा है उसके बारे में कुछ नहीं कह रहे हैं। तो सबसे ज्यादा अगर स्त्री भ्रूण हत्या तो हो रही है, लेकिन सबसे ज्यादा एक जागती जीती महिला की हत्या और उसकी कैरेक्टर असैसिनेशन सबसे ज्यादा अगर कभी हुई है तो बीजेपी की हत्या। जिस तरीके का नैरेटिव गवर्नमेंट खास करके मुख्यमंत्री है, उनका कहना ऐसा है कि जो विमेंस रेजोल्यूशन है उसको हम डिलिमिटेशन के साथ डीलिंक बिल्कुल नहीं कर सकते। थोड़ी देर पहले उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस किया और उन्होंने कहा कि the reason why the bill has been reintroduced is because in 2023 the census there was not much clarity about census or delimitation, but it was never to be a surprise that delimitation will become a part of it. They are still linking into the 2011 census. Those numbers were with them in 23 as well, in 24 as well. They couldn't have done it. They could have done it back then. Why are you not using the new census? Someone should ask the chief minister that. But the registrar has gone on record saying that we will make the data available in 6 months. It's a digital census. Why are you not doing a caste census? Then the SC/ST OBC issue will also be solved. Why are you using 2011 census for a delimitation exercise that is to be done now? On what basis are you doing that? In which way is Mahila Arakshan linked to delimitation? How? Please ask. His script is a big failure. Mukhyamantri ki script
बहुत बड़ी तरह से फेल हुई है। आज के वो बहुत तज्ञ है, टेक्निकल कहते हैं मोदी जी की, टेक्निकल इसमें मतलब नवीन जी तो बहुत एक्सपर्ट है टेक्निकल इश्यूज पे, उनको पूछ लीजिए महिला आरक्षण किस तरह की डिलिमिटेशन से लिंक है। आप 543 में महिला आरक्षण देने वाले हैं या नहीं, उनको पूछो 543 में महिला आरक्षण लागू हो सकता है या नहीं, और अगर उनका जवाब हाँ है तो डिलिमिटेशन और महिला बिल का कोई संबंध नहीं। इन्हीं मुद्दों पे क्यों संबंध है? वो बोल रहे संबंध है, क्यों संबंध है? क्योंकि वो उनकी सीटें सेव करना चाहते हैं 50% बढ़ा, इसीलिए वो कह रहे संबंध है। वो डरते हैं, महिलाओं से डरते हैं, महिलाओं को वो जगह नहीं देना चाहते, इसीलिए वो उनके मन में वो लिंक है, हमारे मन में वो लिंक नहीं। और देश की जनता के सामने डिलिमिटेशन और विमेंस रिजर्वेशन में कोई संबंध जरूरत ही नहीं। ओपन चैलेंज दे रहे हैं हम लोग, कह रहे हैं कि ओपन चैलेंज हम भी दे रहे हैं। उनका ये कहना है कि आप लोग आइए और चर्चा कीजिए, अगर बिल में कुछ भी गलत है तो हमारे सामने हम आइए, पिछले आप उसे चेंज पिछले 12 सालों से कह रहे हैं, राहुल जी भी कह रहे हैं मोदी जी को आइए डिबेट कीजिए मेरे साथ, लेकिन वो डर के मारे आ नहीं रहे हैं क्योंकि उनके पास जवाब ही नहीं है। तो मोदी जी को उन्होंने फडणवीस जी को बोलो सामने आए, हम 2 ही काफी है, हम 5 कांग्रेस के खासदार हैं महाराष्ट्र में। आज तो उन्होंने एक भी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं दी, एक भी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं, उन्होंने लेना चाहिए। एक जो क्लेरिफाई किया जा रहा है, वो जितने भी राज्यों के मुख्यमंत्री हैं वो अलग प्रेस कॉन्फ्रेंस करें पीएम के बाद, और ये बताने की कोशिश कर रहे हैं कि हम महिला आरक्षण भी लाने की कोशिश करें, लेकिन अपोजिशन ने साथ नहीं दिया। इसको आप लोग कैसे क्लेरिफाई कर पाओगे? महिला आरक्षण का जो बिल है वो 2023 में जो मंजूर हुआ है, एक साथ मंजूर हुआ है, किसी कांग्रेस और इंडिया गठबंधन के एक भी नेताओं ने उसको विरोध नहीं किया, तो ये भूल गए क्या वो? और अब ये लाना है तो दूसरे बिल को यानी डिलिमिटेशन के बिल को साथ जोड़ के क्यों लाया, ये हमारा सवाल। और 850 सीटें कहाँ से लाए उन्होंने, उसका नाम सच है। जसं मुख्यमंत्री यांनी बोलताना असं सांगितलं आहे की ज्या पद्धतीनं हा विरोधकांनी केलेला आहे, मुख्यमंत्री स्त्री भ्रूण हत्यासंदर्भात खरं तर त्याचं एक लिंक केलेलं आहे, मोठे मोठे शब्द अशा वेळेस वापरण्यात आलेले आहेत। तुम्हाला वाटतं की या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांपर्यंत हे शब्द केल्यानंतर त्याचे काही परिणाम वेगळे बघायला मिळतील? बघा, महिला ज्या आहेत महाराष्ट्राच्या त्या बीजेपीपेक्षा हुशार आहेत, त्यांना बरोबर माहिती आहे की स्त्री भ्रूण हत्या असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, खरातांचं सगळं कांड असेल, किंवा आपलं बदलापूरमध्ये झालेलं आणि ते सगळं, आणि वारंवार पीडित महिला, दलित महिला ग्रामीण भागातल्या महिलांवर अत्याचार होतो। आज लाडकी बहीण पण खूप मोठ्या प्रमाणात आता अत्याचारच ठरत आहे, कारण का इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही लाडक्या बहिणीसारखी योजना आणता, इलेक्शन झालं, जिंकून आलं की लाडक्या बहिणीची योजना बंद करता, ती वरून टेबलाच्या वरून लाच देण्याऐवजी तुम्ही खालून देण्याच्या ऐवजी वरून देण्याचा प्रयत्न सगळ्या राज्यांमध्ये करता, आणि संजय गांधी निराधार सारखी क्रांतिकारी योजना तुम्ही बंद करता, लाडकी बहीण बंद करता। मग हा नाही का महिलांचा अपमान? ही नाही का म्हणजे त्या जिवंत महिलेची हत्या? अहो, तुम्ही महिलांचं कॅरेक्टर असॅसिनेशन करता। तुम्ही बघा यांचे ट्रोल, महिला आमदार आणि खासदारांना किती ट्रोल करतात आणि कोणती भाषा वापरतात, समोर यायची हिंमत नाहीये, ते मागच्या बाजूला बसून समोर येणं तुम्हाला कळणार पण नाही असे। आणि RSS पासून त्यांची संस्कृती आहे, RSS पासून ते आतापर्यंत यांची संस्कृती महिलांना तुच्छ समजणारी, महिलांच्या विरोधात बोलणारी। उन्नाव त्यांच्या वेळेस झालं, हाथरस झालं त्यांच्या, मणिपूरमध्ये काय चालू आहे, त्या महिला ज्या आपल्या कुस्ती खेळणाऱ्या महिला त्यांना इंडिया गेटच्या बाहेर खेचडत पोलिसांनी त्यांच्यावर अत्याचार केले, आणि त्या जो खासदार आहे ज्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले, बीजेपीची सगळी लोक त्यांचं स्वागत करतात। ही त्यांची मानसिकता आहे महिलांच्या विरोधी असणारी। म्हणून तुम्ही आता स्त्री भ्रूण हत्या वगैरे म्हणूच नका, तुम्हाला स्त्री भ्रूण हत्याची संख्या आम्ही काढून दाखवतो किती काय होते ते PCPNDTचं कसं। आमच्या मी सोलापूरचं उदाहरण देते, सोलापूरच्या बॉर्डरवर त्या ठिकाणी बॉर्डर असल्या कारण दोन्ही राज्याचं रजिस्ट्रेशन असणार, तिथे येऊन त्यांच्या समक्ष डॉक्टर PCPNDT करतायत आणि स्त्री भ्रूण हत्या, म्हणजे तुम्ही बोलूच नका। त्यांच्या पक्षात महिलांना अधिकार नाहीये। आमच्या पार्लिमेंटमध्ये ऑफ द रेकॉर्ड म्हणलं की ते म्हणतात
की आपको तो चान्स मिळता आहे, आपली पार्टी में तो लोकशाही आहे, हमें तो चान्स ही नाही मिळत आहे. त्यांच्या फक्त 2 लोक बोलतात, ते तुम्ही बघता, मी काय, तुम्ही बघता संसदेत कोण दोघं तिघं ठेवलेले आहेत ते बोलतात. ते महिलांना चान्स नाही मिळत. आता कधी नव्हे महिला बिलावर दाखवली, आरक्षणावर चर्चा आहे म्हणून त्यांना ते थोडं तरी बोलू दिलं. त्यांच्या मनाला माहिती होतं एम्बॅरेसमेंट होणार होती, तर कशाला आणलं बिल. एवढी मोठी त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते बिल पडल्यावर. मला सांगावंसं वाटतं की काँग्रेस पक्षाने ज्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान होते 1987 साली पंचायत राज बिल जे आणलं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण राजीवजींनी आणलं. आणि त्यानंतर मनमोहन सिंग साहेबांनी, सोनिया गांधी युपीएच्या अध्यक्ष होत्या, त्यांनी 50% ते बिल आणलं. तर त्यामुळे खऱ्या अर्थाने पहिल्यांदा महिलांना संपूर्ण ग्रामपंचायत पासून नगरपंचायत असेल किंवा महानगरपालिका, जिल्हा परिषदा 15 लाख महिलांना त्या ठिकाणी त्या निवडून आल्या आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार करता आहेत. ते जेव्हा बिल आणलं त्यांनी, तेव्हा कुठल्याही अटी शर्ती त्यांनी टाकलेल्या नव्हत्या. मग आता यांनी जे काही आपलं विधानसभा आणि लोकसभा, राज्यसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाचं यांनी ते बिल आणलं. याला अटी शर्ती कशासाठी पाहिजे, दुसऱ्या बिलाबरोबर कशाला ते लिंक करतायत, हा आमचा सवाल आहे. झालंय ना मंजूर 2023 साली, त्यांनी तातडीने ते लगेच लागू करावं असं आमचं. एक इम्पोर्टेंट सवाल ये है कि अभी 1 मई से ना मराठी जो भाषा है, जो ऑटो रिक्शा एंड टैक्सी वाले हैं उनके लिए अनिवार्य किया जा रहा है कि अगर उनके पास मराठी टेस्ट में अगर वो फेल होते हैं तो उन्हें लाइसेंस नहीं दिया जाएगा. इसको आप किस तरीके से देख रहे हैं? ये फैसला महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से लिया गया है. ऐसा है कि राज्य के जो ट्रांसपोर्ट मिनिस्टर है प्रताप सरनायक, उन्होंने 2019 के एक नियम का हवाला देते हुए ये कहा है कि ऑटो चालक और जो टैक्सी चालक है वो अगर मराठी नहीं आती है, जिनका मराठी भाषा का ज्ञान अगर जिनके पास नहीं है, तो पहला कंडीशन तो ये है कि आप वो टेस्ट पास करें, तब आपको परमिट दिया जाएगा. या 1 तारीख का मराठी सीखिए, अगर आपको मराठी बोलनी नहीं आएगी तो परमिट जो है आपको रद्द दिया जा सकता है. इस फैसलों की देखिए, हमें मराठी पर अभिमान है और हम हमारे महाराष्ट्र के हैं. महाराष्ट्र ने इस देश को एक रोड मैप, चाहे वो शिवाजी महाराज हो, चाहे वो अम्बेडकर जी हो, चाहे वो शाहू फुले हो, चाहे वो सावित्रीबाई हो, चाहे वो जिजाऊ हो, चाहे वो रामायण हो, इन सब ने इस देश को एक रास्ता दिखाया है सोशलिज्म और प्रोग्रेसिव. महाराष्ट्र इस देश में सबसे ज्यादा प्रोग्रेसिव स्टेट है. तो हम सब मराठी पे अभिमान करते हैं. हमने जय जय महाराष्ट्र जो गीत है वो अभी विधानसभा में हम उसका स्वीकार करते हैं. लेकिन किसी के ऊपर जबरदस्ती करना, चाहे वो कोई भी स्टेट हो, वो जो इस सरकार से हमेशा, चाहे वो भाषा के बारे में हो, चाहे वो कपड़ों के बारे में हो, चाहे वो आप क्या खा सकते हैं, क्या नहीं खा सकते. मुझे आप जो बोल रहे हैं इसके बारे में थोड़ा पढ़ना है, लेकिन जबरदस्ती करना ये मेरे ख्याल से ठीक नहीं है. लेकिन मराठी होना चाहिए, मराठी का अभिमान हम सबको है. लेकिन महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य है, और अगर महाराष्ट्र पुरोगामी राज्य है और आप किसी भी चीज का अगर आप सख्ती कर रहे हो तो वो मेरे ख्याल से महाराष्ट्र को रिग्रेसिव बनाने का शायद कोशिश करें. सर